जय भीम WH न्यूज जन जन की आवाज में आपका स्वागत। मैं हूं विजय खवसे। खबर देखने के पहले हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब अवश्य करें। खबरों के नोटिफिकेशन के लिए बेल अवश्य दबाएं। देखते हैं आज की विशेष खबर। बाबासाहेब आंबेडकरांनी जो सांगितलेला जो सांस्कृतिक संघर्षाचा जो इतिहास आहे, जो ब्राह्मणवाद विरुद्ध बौद्धवाद, तर या बौद्धवादाच्या छावणीमधूनच आम्हाला ब्राह्मणवादाला नष्ट करता येऊ शकतो। ही जी प्रतिक्रांती जी आहे ब्राह्मणवादाची, त्याला जर रोखून धरायचं असेल, त्याला नेस्तनाबूत करायचं असेल, त्याला संपवायचं असेल, तर एकमेव बुद्धाचा मार्ग स्वीकारल्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही। दीक्षाभूमीची दारं जरी बंद असली तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा काही दीक्षाभूमीची दारं बंद झाल्यामुळे तो विचार बंद होऊ शकत नाही। लोकतंत्र के लिए घातक ही है। लोकतंत्र किस लिए घातक है कि मीडिया जो काम करती है, लोकतंत्र का चौथा स्तंभ है। लोकतंत्र का चौथा स्तंभ होने के कारण में उसे सभी के साथ में जो व्यवहार करना चाहिए, सभी के साथ में समान व्यवहार करना चाहिए, लेकिन वो एक तरीका व्यवहार करती है। सबसे बड़ी शोकांतिका है और ये लोकतंत्र का चौथा स्तंभ हम देखते आ रहे हैं कि कुछ सालों में ढहते जा रहा है। आंबेडकरांच्या अनुयायांनी इथे माल्यार्पण करण्यासाठी एकत्रितपणे ते सोशल डिस्टन्सिंगचं नियमांचं पालन करून येत आहेत। आणि आजच्या दिनाचं महत्त्व जर आपण अधोरेखित करायचं झालं तर खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा दोन कारणांसाठी मला महत्त्वपूर्ण वाटतो। तो यासाठी की एक तर आधुनिक भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला धम्मक्रांती केली या नागपूरच्या या भूमीमध्ये, हा एक पहिला। आणि दुसरं असं ते यासाठी की आज एका दुसऱ्या अर्थाने विचार करता बाबासाहेब आंबेडकरांची आज एक प्रकारे जयंती सुद्धा आहे। ती यासाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या 22 प्रतिज्ञेमध्ये म्हणतात की आज माझा नवा जन्म होतोय। लॉकडाऊनचे दिवस आहेत आणि या लॉकडाऊनच्या दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं यासाठी आम्ही दीक्षाभूमीवर जाण्याचा प्रयत्न केला, परंतु जे काही सरकारने नियम आखून दिले त्या नियमामध्ये सुद्धा राहणं गरजेचं आहे। कारण आपण सर्व लोक संविधानाला मानणारी लोक आहोत आणि आपण संविधानाला मानणारी लोक असल्यामुळे जर आपणच कायद्याचा जर दुरुपयोग केला तर मला वाटते की ते बौद्ध समाजाला न परवडणारी गोष्ट। सबसे पहले दीक्षाभूमि पर गए, वहाँ पर दीक्षाभूमि जाने के पश्चात में प्रशासन में जिस तरीके से वहाँ पर छावनी में तब्दील किया हुआ है और हमने उनका सम्मान किया कोरोना के चलते हुए, तो हमने वहाँ पर ही बाहर से ही मानवंदना दी। साथ ही उसके पश्चात हम आज संविधान चौक पर पहुँचे हैं। आणि मी असं बघतो यावर्षी की जी ते भीमसैनिकाची जी एक गर्दी होती राहायची, हजारोंच्या संख्येमध्ये भीमसैनिक इथे यायचे आणि दूरदूरून इथे भीमसैनिक यायचे। तर कोविड-19च्या महामारीमुळे ही जी गर्दी आहे यावेळेस कमी दिसत आहे। नियमाचे पालन करून आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवून येत आहेत या ठिकाणी आणि मला वाटते की हे योग्य आहे। कारण आपणच जर अशा प्रकारचे पालन केले नाही तर हे धम्माच्या विरोधातही होईल, शासनाच्याही विरोधात होईल। म्हणून आपण या रोगापासून दूर राहण्याकरता, मुक्ती मिळवण्याकरता अशा प्रकारचे धम्म बांधवांनी एक प्रकारच्या चांगल्या प्रकारचे अनुकरण केलेले की नागपूर शहरामध्ये RSS सारखं संघटन आहे आणि RSS सारखं संघटन जे सतत प्रतिक्रांतीचा विचार करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटले की या देशामधली जर प्रतिक्रांती जर आपल्याला नष्ट करायची असेल, प्रतिक्रांतीवर जर मात करायची असेल, प्रतिक्रांतीच्या विरुद्ध जर युद्ध करायचं असेल, प्रतिक्रांतीचा जो विषमतेचा विचार आहे हा जर नष्ट करायचा असेल तर त्याच दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे। भारत सरकार ने जो आज जो वक्तव्य दिया है कि मंदिर नहीं खुलना चाहिए, क्योंकि कैसे है कि हालात जिस तरीके से बिगड़ रहे हैं नागपुर के और अन्य शहरों के, उसको देखते हुए महाराष्ट्र सरकार ने जो निर्णय लिया हुआ है वह उचित है। और जिस तरीके से बीजेपी सरकार और अन्य उनके राज्यपाल जिस तरीके से वक्तव्य दे रहे हैं, यह अनुचित वक्तव्य है। आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन बौद्ध धम्माची दीक्षा दिली, त्यामुळं नागपूरच्या त्या भूमीला दीक्षाभूमी म्हटल्या जाते। तसंच त्याला धम्मचक्र म्हणून ओळखले जाते, धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून सुद्धा ओळखले जाते। हा धम्मचक्र प्रवर्तन आपल्या नागपूरमध्ये दरवर्षी साजरा करण्यात येत होता। प्रत्येक वर्षी
बाहेरगावून लोक इथं भरपूर लोकसंख्येने येत होते, परंतु या कोरोनाच्या काळामध्ये आपला हा धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमी समिती आहे, स्मारक समिती, त्यांनी कोरोनाच्यामुळे त्यांनी धम्मचक्र दीक्षाभूमीचे चारही दरवाजे बंद केलेले आहेत जनतेच्या। और उन्होंने जहाँ पर जिस प्रकार की घटनाएं हो रही, गैंगरेप हो रहा है, सभी लेटेस्ट में जो मुद्दा हमको मिला है हाथरस का, वहाँ पर सरकार ने देना चाहिए, मतलब ध्यान देना चाहिए। वहाँ पर आप ध्यान ना देते हुए, राज्यपाल जो है वो ध्यान ना देते हुए, जहाँ पर ध्यान ना देते हुए महाराष्ट्र सरकार में वो ये चीज़ें कर रहे हैं। मतलब जहाँ पर उनको राजनीति करनी चाहिए वहाँ पर राजनीति कर नहीं रहे हैं, वो जिस तरीके से करनी चाहिए थी, वो अनुचित प्रकार है उनका वाला। बाबासाहेब आंबेडकरांना या देशाला खऱ्या अर्थाने प्रबुद्ध करण्यासाठी, माणसाला माणुसकी प्राप्त करून देण्यासाठी आम्ही धम्माचा अंगीकार केला। बाबासाहेब आंबेडकर 1936च्या त्या भाषणामध्ये म्हणतात की आम्ही धर्मांतर का व कशासाठी, तर माणुसकी प्राप्त करून घेण्यासाठी धर्मांतर आहे, समता प्राप्त करून घ्यावायची असेल तर धर्मांतर आहे, स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यावायचं असेल तर धर्मांतरण आहे। आम्हाला स्वावलंबन मिळवायचं असेल तर त्यासाठी धर्मांतर आहे। कारण आपण समाजामध्ये पाहतो अनेक लोक 14 ऑक्टोंबर की मग 14 ऑक्टोंबरमध्ये येणारा जो दसरा आहे त्या दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन व्हावं हा विचार सतत मांडत आले, पण अनायसे त्यावेळेस 14 ऑक्टोंबर होती, पण बाबासाहेबांचा मुख्य हेतू होता की ज्या दिवशी दसरा असेल आणि नागपूर शहरामध्ये RSSचं जर दसरा समारोह होत असेल, प्रतिक्रांती जर होत असेल, तर त्याच दिवशी दीक्षाभूमीच्या या भूमीवर खऱ्या अर्थानं या क्रांती निर्माण करणाऱ्या लोकांनी, समतेचा विचार करणाऱ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे। समाजाला मी यावेळेस असा संदेश देईल, कोविडसारख्या महामारीतून भारत सरकारने जे काही नियम इथे लादून दिलेले आहेत आणि भारत सरकारने आणि जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांना अधीन राहून भीमसैनिकांनी ज्या स्वयंशिस्तीने इथे सोशल डिस्टन्सिंग पाळून, स्वयंशिस्तीने पाळून आणि समाजाच्या, देशाच्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपलं जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि यात त्यांनी जी एक स्वयंशिस्तता आणि स्वतःवर जे नियंत्रण दाखवलेलं आहे, हे नियंत्रण असंच समोर जाईल आणि या माध्यमातून एक नवीन समाजाची निर्मिती होईल। मानसिक गुलामगिरीतून कायमचं मुक्त करून या देशातल्या तमाम शोषित, पीडित, वंचित, पददलित लोकांना माणुसकीचं, स्वाभिमानाचं जे जीणं बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होतं आणि जो बुद्धाचा मार्ग राहिलेला आहे त्या मार्गावर घेऊन जाऊन या सर्वांचा उद्धार करणं, यांना खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी या तमाम शोषित, पीडित, दलित वर्गाला, दलित गणल्या गेलेला अस्पृश्य वर्गाला मुक्ती मिळवून देण्याचा जो मार्ग होता तो बुद्धाचा मार्ग होता। बिल्कुल लीगल नोटिस दिया गया है जितने भी मनुवादी चैनल, जिसमें जी न्यूज़ है, न्यूज़ 18 है, अमीश देवगन का चैनल, ऐसे चैनलों को चंद्रशेखर भाई ने लीगल नोटिस दिया और 100 करोड़ का उनके ऊपर दावा ठोका हुआ है। के माध्यम से जो यूट्यूब चैनल हो गए और अन्य चैनल हो गए जिसमें NDTV और अलग चैनल जितने भी है, ये आज बहुजनों की आवाज़ उठाता है, लेकिन जितने भी मेन स्ट्रीम मीडिया है, अधिकतर मीडिया मेन स्ट्रीम मीडिया का वो मीडिया बराबर कार्य नहीं कर रहा। वो बीजेपी एक एजेंडे पर काम कर रहा है और बड़ी बड़ी कंपनियों के माध्यम से अडानी अंबानी के कार्यक्षेत्र के हिसाब से काम कर रहा है। आणि हा जो RSSच्या रेशीम बागवर जो दसरा समारोह होतो, जी प्रतिक्रांती होते, त्या प्रतिक्रांतीला परतवण्यासाठी आपण दीक्षाभूमीवर एकत्र येऊन या विरुद्ध लढलं पाहिजे। मनुवादी जो बड़ी बड़ी कंपनियां हैं उनके माध्यम से चलती है, बीजेपी के एजेंडे पर काम करती है और पूंजीपतियों के लिए काम करती है। की या देशाला खऱ्या अर्थाने जर वाचवायचं असेल तर बुद्धाच्या धम्माचा मार्ग अंगीकारल्याशिवाय या देशातल्या कोणत्याच व्यक्तीला दुसरा कोणताही तरुणोपाय नाही। आणि आपली माणसं कोर्टात गेली असतील की तिथे समारोह व्हायला पाहिजे, उच्च न्यायालयामध्ये एक निर्णय तसा चांगला झाला, कारण जी दीक्षाभूमीची जी काही ट्रस्टी आहेत त्या लोकांनी फक्त दीक्षाभूमीवर कोणताच कार्यक्रम होणार नाही असं आवाहन केलं होतं, परंतु हायकोर्टाने असं सांगितलं की दीक्षाभूमीवरती गर्दी जमा करू नका, पण 50 ते 100 लोकांमध्ये हा सोहळा तुम्हाला करता येईल।
शेड्यूल कास्ट फेडरेशन बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 13 ऑक्टोबर 1956ला की मी धर्मांतरानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनचा सदस्य राहणार नाही, आता माझा नवा पक्ष रिपब्लिकन पार्टी राहणार आहे. तर त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली जी नवी ओळख आहे तर धार्मिकदृष्ट्या विचार करता ती बौद्ध आहे आणि राजकीयदृष्ट्या आम्हाला दिलेली रिपब्लिकन नावाची आंतरराष्ट्रीय ही ओळख आहे. या दोन ओळखींना घेऊन आम्हाला आमच्या जीवनामध्ये पुढचा प्रवास करावयाचा आहे. महाराष्ट्र सरकार ने जो आज जो वक्तव्य दिया है कि मंदिर नहीं खुलना चाहिए, क्योंकि कैसे है कि हालात जिस तरीके से बिगड़ रहे हैं नागपुर के और अन्य शहरों के, उसको देखते हुए महाराष्ट्र सरकार ने जो निर्णय लिया हुआ है वह उचित है. और जिस तरीके से बीजेपी सरकार और अन्य उनके राज्यपाल जिस तरीके से वक्तव्य दे रहे हैं यह अनुचित वक्तव्य है. म्हणजे एक निर्देश दिले की भिक्षू संघ वंदना करेल, भिक्षू संघाच्या वतीनं किंवा ट्रस्टीच्या वतीनं पंचशील झेंडा हा फडकवला जाईल आणि बुद्ध वंदना होईल. म्हणजे छोट्या लोकांमध्ये 50-100 लोकांमध्ये हा मुख्य सोहळा तुम्ही करू शकता असे निर्देश हायकोर्टाने ट्रस्टींना दिलेले आहेत. त्याच्यामुळे लोक जरी जमली नाही तरी पण हा 25 तारखेला हा सोहळा निश्चित होईल. या एकंदरीत प्रवाहामध्ये जास्तीत जास्त अवर्ण गणल्या गेलेल्या लोकांना, लोकसमूहाला म्हणजे शेड्यूल कास्टच्या लोकसमूहाला एकंदरीतपणे या देशामध्ये बौद्ध धर्माचा अंगीकार करण्यासाठी त्यांचं प्रबोधन करणे आणि या पूर्ण अवर्ण वर्गाला एक संघ करणे, एका छत्राखाली आणणे हे काळाची ही अत्यंत महत्त्वपूर्ण गरज आहे. आज जरी कोरोनाच्या या संपूर्ण महामारीमुळे आपण लोक तिथे जरी गर्दी करत नसली तरी या समाजातील सर्व अनुयायी जे आहेत ते अनुयायी आपापल्या विहारामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा साजरा करत आहे. पर जिस प्रकार की घटनाएं हो रही, गैंगरेप हो रहा है, सभी लेटेस्ट में जो मुद्दा हमको मिला है हाथरस का, वहाँ पर सरकार ने देना चाहिए, मतलब ध्यान देना चाहिए. वहाँ पर आप ध्यान न देते हुए, राज्यपाल जो है वो ध्यान न देते हुए, जहाँ पर ध्यान न देते हुए महाराष्ट्र सरकार में वो ये चीज़ें कर रहे हैं. मतलब जहाँ पर उनको राजनीति करनी चाहिए वहाँ पर राजनीति कर नहीं रहे हैं. वो जिस तरीके से करनी चाहिए थी वो अनुचित प्रकार है उनका वाला. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत महत्त्वाचं एक विधान केलं. ते विधान म्हणजे असं की माय पीपल विल सॅक्रिफाईस एव्हरीथिंग टू एस्टॅब्लिश बुद्धिझम इन इंडिया. त्यामुळे हे जे माय पीपल म्हणून बाबासाहेब आंबेडकर ज्यांना म्हणतात तर ही जबाबदारी ज्या माय पीपलच्या खांद्यावर आहे. ते माय पीपल कोण? ते माय पीपल आहे दुसरे तिसरे कोणीही नसून बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ज्यांनी इमाने इतबारे आपल्या खांद्यावर घेऊन स्वतःला या गुलामगिरीतून मुक्त केलं, अशा त्या पूर्वाश्रमीचा जो काही आमचा प्रवाह राहिला अस्पृश्यांचा उद्धार करण्यासाठी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा देऊन पुढे घेऊन जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा सतत जिवंत राहणारा आहे. ज्याप्रमाणे दरवर्षी इथे हजारोच्या लोक एकत्र येऊन इथे बाबासाहेबांना अभिवादन करत होते त्याप्रमाणे तर नाही, पण जे विशिष्ट लोक आहेत ते ह्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही, दिवसभर इथे येतील. आणि लोकांमध्ये एवढी प्रगल्भता आहे की आज लोक दीक्षाभूमीची जरी दारं बंद असली तरी ती लोक त्यांनी आपला मोर्चा संविधान चौकामध्ये कुठलंच बंधन न ठेवता सोशल डिस्टन्सिंग पाळून सर्व लोक 4-5च्या दरम्यान जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आहे. या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जो सांगितलेला जो सांस्कृतिक संघर्षाचा जो इतिहास आहे, जो ब्राह्मणवाद विरुद्ध बौद्धवाद, तर या बौद्धवादाच्या छावणीमधूनच आम्हाला ब्राह्मणवादाला नष्ट करता येऊ शकतो. ही जी प्रतिक्रांती जी आहे ब्राह्मणवादाची, त्याला जर रोखून धरायचं असेल, त्याला नेस्तनाबूत करायचं असेल, त्याला संपवायचं असेल तर एकमेव बुद्धाचा मार्ग स्वीकारल्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. लोकतंत्र का चौथा स्तंभ होने के कारण में उसे सभी के साथ में जो व्यवहार करना चाहिए, सभी के साथ में समान व्यवहार करना चाहिए, लेकिन वो एक तरीका व्यवहार करती है. सबसे बड़ी शोकांतिका है और ये लोकतंत्र का चौथा स्तंभ हम देखते आ रहे हैं कि कुछ सालों में ढहते जा रहा है और ढह रहा है वो. आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्याला बाबासाहेबांनी माणूस बनवलं. बाबासाहेबांनी माणूस बनवल्यानंतर जो धम्म दिला, या धम्मामुळे या समाजाची जी प्रगती झाली, या प्रगतीमुळे खऱ्या अर्थानं आपण या धर्तीवर सन्मानानं स्वाभिमानानं आपण जगत आहोत. एकतरी गेट त्यांनी दर्शनासाठी खुलून द्यायला पाहिजे होतं आणि त्यांना डिस्ट्रिक्टमध्ये दर्शन घेऊ द्यायला पाहिजे होतं. कारण हिंदू धर्माच्या लोकांनी आपापले धम्माचे त्योहार त्यांनी आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये साजरा केला. उदाहरणार्थ अयोध्याचं उद्घाटन केलं, तो सोहळासुद्धा त्यांनी डिस्ट्रिक्टमध्ये साजरा केलेला आहे.
बरेचसे त्यांनी आपले दुर्गा दिवसचे सोहळे गणोत्सवसुद्धा त्यांनी आपापल्यापर्यंत मानवले आहेत. तसंच या बुद्धिस्ट लोकांनासुद्धा आपला हा धम्म दीक्षा सोहळा मानू द्यायला पाहिजे होता. परंतु आणि बाबासाहेब आंबेडकर ज्याप्रमाणे म्हणतात की माझा रिपब्लिकन पक्ष 13 ऑक्टोबर 1956चं जे बाबासाहेबांची श्याम हॉटेलवरची जी इंटरव्ह्यू आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब स्पष्ट म्हणतात की माझा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष राहणार आहे. तर ज्या अर्थी बाबासाहेब आंबेडकर आपुलकीने आत्मीयतेने तळमळीने स्वाभिमानाने तो माझा पक्ष म्हणतात, तर तसंच प्रत्येक बाबासाहेबांच्या अनुयायाला असं वाटलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून ग्राम पातळीपासून त्यांनी घटनेला प्राणप्रिय म्हणून RPIच्या घटनेला प्राणप्रिय म्हणून पुढील वाटचाल केली पाहिजे. हाच एकमेव त्यावरचा मार्ग आहे. नेते येतील किती आणि जातील किती, मात्र तत्वे, धोरण आणि कार्यक्रम आणि घटना आणि बाबासाहेबांचा विचार हा अमर आहे. तत्व हे अजरामर असतात. हे बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 56च्या भाषणामध्ये आम्हाला सांगितलं. आणि रिपब्लिकन पक्षाची तत्वे अमर आहेत. त्या दृष्टिकोनातून जर नव्या पिढीने जर प्रयत्न केला तर निश्चितच या देशाचं भवितव्य राहील. आणि ह्या जगण्याचा मार्ग जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मिळवून दिला, अशा या महापुरुषाला मी खऱ्या अर्थानं 14 ऑक्टोबर या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि इथल्या समस्त आंबेडकरी अनुयायांना त्यांना या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. आणि प्रबुद्ध भारत करण्याची जर जबाबदारी जर कोणावर असेल, ज्याप्रमाणे हिंदू राष्ट्र करण्यासाठी BJP अहोरात्र धडपडते आहे, कार्य करते आहे, अगदी त्याचप्रमाणे त्यांची प्रतिक्रांती आहे. मात्र क्रांती करण्यासाठी आणि या देशाला प्रबुद्ध भारत करायचं असेल तर रिपब्लिकन पक्षाच्या खांद्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी जबाबदारी दिलेली आहे ही बाबासाहेबांच्या अनुयायांनी लक्षात घेतली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून प्रयत्न राहायला पाहिजे. प्रबुद्ध भारत करण्यासाठी आपण कटिबद्ध असलो पाहिजे. एवढंच या प्रसंगी मी आपल्याला याविषयी सांगू शकतो. आणि परत एकदा माझ्या तमाम समाज बांधवांना, भारतीय बांधवांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आणि एक बौद्ध बांधव म्हणून त्यांना मी सदिच्छा देतो आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन चिराई हो या प्रसंगी इतक्या शुभेच्छा देतो. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे एक विशेष खबर के साथ. तो हमारे चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें. तमाम खबरें देखने के लिए www.whnews.in पर भेज दें. धन्यवाद.